नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला। तर आज आपण ज्ञानराधा मल्टीस्टेट जे आहे, ज्ञानराधा मल्टीस्टेट द कुटे ग्रुप यांच्याविषयी एक थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे सर्व आहेत म्हणजे जे चेअरमन आहेत सुरेश कुटे, हे गेल्या जवळपास 4 ते 5 दिवसापासून जेलमध्ये आहेत। कारण त्यांनी जो ज्ञानराधा मल्टीस्टेटचा जो व्यवहार केलेला होता, ज्यामधील जे ठेवीदारांचे जे फंड आहेत, जे ठेवे आहेत, ते वेळेत परत न देऊ शकल्यामुळे त्यांच्यावरती जे आहे माजलगाव पोलीस स्टेशन तसेच माजलगाव न्यायालय यांच्याकडून कारवाई केली गेलेली आहे। यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये त्यांची जी 13 तारखेपर्यंत जी अटकपूर्व जामीन आहे म्हणजे 13 तारखेपर्यंत सध्या पोलीस कोठडीमध्ये राहणार आहे। अशामध्येच त्यांच्या फेसबुक पेजवरती एक आपण बघत होतो की एक अपडेट आलेली होती, ज्यामध्ये त्यांनी असं टाकलेलं होतं की आपला जो कोड आहे, जो आरबीआय मधून त्यांना जो कोड येणार होता तो जनरेट झालेला आहे, पण अद्यापही त्यांच्या अकाउंटला कुठलेही फंड दिसत नाही। अशामध्येच आमचे जे बरेचसे ठेवीदार मित्र आहेत त्यांनी चौकशी केली। त्याच्या चौकशीमध्ये त्यांना असं दिसून आले की त्यांच्या अद्यापही कुठलीही प्रक्रिया झालेली नाही। यात कितपत सत्यता आहे हे अद्यापही कोणालाही समजू शकले नाही। पण उद्या म्हणजे आज जे दिनांक 13 तारखेला कुटे साहेबांना जी अटकपूर्व जामीन मिळणार आहे, त्यानंतर कुटे साहेब स्वतः समोर येऊन याबद्दलची मोठी अपडेट देणार आहे की नेमकं समोरची जी पेमेंटची अपडेट काय आहे, नेमकं फंड मिळण्याची प्रोसेस काय असणार आहे आणि फंड कधी मिळणार आहे, त्यांच्या अकाउंटला रिफ्लेक्ट कधी होणार आहे, याबद्दलची सविस्तर जी माहिती आहे ते कुटे साहेब त्यांच्या स्वतः लाईव्ह येऊन ते समोर आपल्या सर्वांना सांगणार आहे। अशामध्येच आपल्याला माहितीच आहे त्यांच्या ज्या बऱ्याचशा शाखा जी आहे, बीडची जी शाखा होती ती सील झालेली आहे, तसेच जी माजलगाव मधील जी शाखा होती तिला सुद्धा आज ताळे लावण्यात आलेले आहे आणि जी कोर्टाकडून जी आहे त्याला सील लावण्यात आलेले आहे। अशामध्येच नेमकं आपल्याला पैसे मिळण्याचे संकेत दिसत आहेत की नेमकं शाखा बुडण्याचे संकेत दिसत आहेत, हेच कळत नाहीये। यात कितपत सत्यता आहे हे अद्यापही कोणालाही माहित नाही। त्यांच्या स्टाफमध्ये याची कुठली कन्फर्मेशन नाहीये। तसेच त्यांच्या जर घरी आपण विचारपूस केली असती तर अर्चना मॅडम सुद्धा पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि त्यांचे सहसंचालक होते ते सुद्धा त्यांच्यासोबत पोलीस कोठडीमध्ये आहे। अशामध्येच नेमकं पेमेंट संदर्भातली जे कन्फर्मेशन आहे ते नेमकं ठेवीदारांना कसं कळेल, व यामधील जे नुसते ठेवीदार ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील जे ठेवीदार आहेत ते तर चिंताग्रस्त आहेतच आहेत, त्यासोबत द कुटे ग्रुप मध्ये असेल किंवा द कुटे जे ऑइल ग्रुप आहे यातील जे व्हेंडर होते ते सुद्धा त्यांच्या पेमेंटसाठी खूपच म्हणजे असे अडचणीत आलेले आहे। अशामध्येच नेमकं कुटे साहेबांचं समोरचं पाऊल काय असणार आहे या आजच्या व्हिडिओनंतर आपल्याला कुटे साहेब लाईव्ह आल्यानंतर कळणारच आहे। कुटे साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी समोर लाईव्ह येऊन जे सर्व ठेवीदार वर्ग आहे त्यांना सर्वांना मार्गदर्शन करावं आणि पेमेंटची एक्झॅक्ट कुठले आपण गेल्या 6 ते 7 महिन्यापासून फक्त डेटवर डेट असेच देण्यात आले, असेच देतात। नेमकं पेमेंटची ऍक्च्युअल डेट काय असणार आहे, पेमेंट मिळण्याची प्रोसेस काय असणार आहे, आरटीजीएस ची काय प्रोसेस असणार आहे, त्यांच्या अकाउंटला फंड रिफ्लेक्ट झाले की नाही हे सुद्धा त्यांनी समोर येऊन जाहीर करावं। धन्यवाद। आजची व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जर काही नवीन अपडेट आला तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।